द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 2024-25 वर्ग 7वा विषय सामान्य विज्ञान. लेखी गुण आहेत 50 आणि तोंडी गुण 10. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून लिहा. गुण आहेत 5. 1. अशुद्ध स्वरूपात सापडणाऱ्या लोखंडास डॅश म्हणतात. याचं उत्तर आहे लोहखनिज. 2. पृथ्वीवर जर वातावरण नसते तर आकाश दिवसात डॅश दिसले असते. उत्तर आहे काळे. सूर्यग्रहण हे डॅशलाच होते. उत्तर आहे अमावस्येलाच होते. 4. ध्वनी पातळी ही डॅश या एककात मोजतात. डेसिबल या एककात मोजतात. 5. दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला डॅश म्हणतात. त्या रेषेला क्षितिज असे म्हणतात. प्रश्न पहिला ब, योग्य जोड्या जुळवा. गुण आहेत 5. अ गट 1 आयुका, 2 सप्तर्षी, 3 राशी, 4 प्रतिकर्षण आणि 5 फोकायंत्र. ब गटात आहेत अ 12, ब चुंबक, क पुणे, ड सूचिचुंबक, ई आहे 7 ताऱ्यांची जोडणी. तर आयुका याचं उत्तर आहे पुणे. 2 नंबर सप्तर्षी याचं उत्तर आहे 7 ताऱ्यांची जोडणी. 3 राशी याचं उत्तर आहे 12. 4 प्रतिकर्षण हे चुंबक आणि 5 फोकायंत्र याचं उत्तर आहे सूचिचुंबक. प्रश्न पहिला क, प्रत्येकी 2-2 उदाहरणे लिहा. 1 धातू, त्याची 2 उदाहरणे सोने आणि तांबे. अधातू प्लास्टिक आणि काच. 3 संयुग मीठ आणि पाणी. 4 मूलद्रव्ये सल्फर आणि फॉस्फरस. 5 इंधन दगडी कोळसा आणि पेट्रोल. याशिवाय डिझेल वगैरे पण आपण लिहू शकतो. प्रश्न दुसरा अ, पुढील वनस्पतींचे एक एक औषधी उपयोग लिहा. एक आहे अडुळसा, त्याचा उपयोग होतो खोकला आणि कफ दूर करण्यासाठी. दुसरी वनस्पती बेल, त्याचा उपयोग अतिसारावर इलाज करण्यासाठी. तिसरी वनस्पती आहे सदाफुली, याच्या अर्काचा कॅन्सरवर उपचार होतो. चौथी वनस्पती आहे कडुनिंब, ताप आणि सर्दीवर इलाज. 5वी सिंकोना, याचं मलेरियावर औषध तयार केले जाते. प्रश्न दुसरा ब, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, मॅग्नीजचा उपयोग लिहा. उत्तर, मॅग्नीज संयुगाचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो. तसेच गुलाबी काच तयार करण्यासाठी केला जातो. धातूक म्हणजे काय? ज्या खनिजामध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातूक म्हणतात. 3 नैसर्गिक वायूमध्ये मुख्य घटक कोणता असतो? नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा मुख्य घटक असतो. 4 थोरियमचा वापर कशासाठी करतात? उत्तर आहे थोरियमचा वापर अणुऊर्जा निर्मितीसाठी करतात. 5वा प्रश्न, ONGCचे मुख्यालय कोठे आहे? ONGCचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. प्रश्न दुसरा क, पुढील मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहा. गुण आहेत 5. 1 हायड्रोजन, H ऑक्सिजन, O2, जस्त झेडन सोडियमची Na, क्लोरीन Cl, सिलिकॉनची Si, ब्रोमीनची Br, पोटॅशियम K, सल्फरची S आणि फॉस्फरसची P. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत. गुण आहेत 9. प्रश्न पहिला, टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य लिहा. उत्तर आहे टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट व फ्लोराईड आहे. कॅल्शियम कार्बोनेट हा एक आहारपूरक असतो आणि टूथपेस्टमध्ये न्यूट्रलायझर म्हणून कार्य करतो. फ्लोराईड टूथपेस्टमध्ये दात बळकट करणे व दातांवर बॅक्टेरियाचा प्रभाव कमी करण्याचे कार्य करतो. दुसरं बीट आहे, चंद्रग्रहण कसे व केव्हा घडते? उत्तर, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व चंद्राचा काही भाग झाकला जातो. याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच दिसते. तिसरं बीट आहे, श्राव्यातीत ध्वनीचे किमान 3 उपयोग लिहा. उत्तर, श्राव्यातीत ध्वनीचे पुढील प्रमाणे उपयोग आहेत. 1 शरीरातील भाग पाहण्यासाठी होतो. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी होतो. तिसरा उपयोग आहे धातूंमधील दोष ओळखण्यासाठी होतो. चौथा उपयोग आहे रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. चुंबकीय बलरेषांचे किमान 3 गुणधर्म लिहा. उत्तर, चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म. 1 चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. दुसरं आहे चुंबकीय बलरेषा एकमेकांना दूर ढकलतात.
तिसरा गुणधर्म आहे चुंबकीय बलरेषा एकमेकांना छेदत नाहीत. आणि चौथा गुणधर्म चुंबकीय बलरेषा एखाद्या स्प्रिंगसारख्या ताणलेल्या अवस्थेत असतात. प्रश्न 4 शास्त्रीय कारणे लिहा. गुण आहेत 9. पहिलं बीट आहे तबला व सतार यापासून निर्माण होणारे ध्वनी वेगवेगळा असतो. उत्तर कारण एक तबल्यामध्ये ताणलेल्या चमड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यामध्ये कंपन निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. 2 सतारमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे कंपन निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो. तिसरा आहे अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनाची वारंवारिता आणि उच्च नीचता वेगवेगळी असते. म्हणून तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण पाहणे. उत्तर कारण सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यापासून अतिनील किरणे पृथ्वीवर येत असतात. ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास ही अतिनील किरणे थेट डोळ्यात शिरून दृष्टीचे नुकसान होण्याचा धोका असतो. म्हणून उघड्या डोळ्याने सूर्यग्रहण पाहणे. सावलीत बसून वाचता येते. उत्तर कारण सूर्य हा विस्तारित प्रकाशस्रोत पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यापासून पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूची पडणारी सावली गडद प्रछाया नसून फिक्कट उपछाया असते. या सावलीत वाचन करण्याइतपत प्रकाश उपलब्ध असतो. म्हणून सावलीत बसून वाचता येते. चौथा प्रश्न पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते. उत्तर कारण पृथ्वीच्या वातावरणापलीकडे निर्वात पोकळी असल्यामुळे तेथे सूर्यप्रकाशाचे विकिरण होण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नसते. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणापलीकडे अवकाश काळे दिसते. प्रश्न 4 ब टिपा लिहा. कोणता एक धातुशोधक यंत्रे किंवा राशी. या ठिकाणी आपण राशीवर टिपा लिहूया. सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे 12 समान भाग कल्पिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक भाग 30 अंशाचा आहे. या प्रत्येक भागाला राशी असे म्हणतात. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 12 राशी आहेत. तोंडी परीक्षा गुण 10. प्रश्न पहिला आहे CNGचे वैशिष्ट्य सांगा गुण 5 आणि प्रश्न दुसरा जंगले नाहीशी झाली तर काय होईल गुण 5. धन्यवाद.